टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत चौधरपाड़ा भवाले में श्री राम कथा का आयोजन। हम आपको बता दें कि महाराज श्री जगन्नाथ जी के द्वारा ये कथा हुआ और माननीय श्री भगवान केनी साहब के घर पे हर साल की तरह इस साल भी श्री राम कथा का आयोजन बहुत ही भव्य तरीके से हुआ, जो आपको हम थोड़ा बहुत अपने चॅनल से दिखा रहे हैं। का 1 कोटी गायी याच्या बापाच्या मालकीच्या होत्या, किती दही दूध तुपलं. गोरसाचं जो गोपीपती किंवा त्या गोरसाची विक्री करणाऱ्या गोनाथ, त्याचं नाव गोपीनाथ आहे. विठाला मी अख्खे बंगलेवाल्यांना बोलतोय, त्यांच्याकडे नका बघू. आपल्या काय येईल तो सांगा. माझं तर म्हणणं आहे, महापालिकेचे जे घाण होतात ना, याचा फाईन कुत्रेवाल्यांजवळ. फोटो तर भारी टाकतात कुत्र्यासोबत, माय फॅमिली मेंबर. मग त्याला वॉशरूमला तिथं ठेवायचं. विठाला गाईच्या शेणाने जमिनी करा, मग राज्यमाता कापायची अनुदान बंद करा. विठाला म्हणे काय रे, तुझ्या घरी रोजच दही दूध ताक आहे, मग माझ्या ताकाचं एवढं कौतुक का? तो म्हणाला, हे बघ पेंद्या, ताक रोजच पितो. ताक मला अनेक जणांनी प्यायला दिलं, पण असा तांब्या कोणी आणला नव्हता. विठाला विठाला तुम्ही विठोबाचा बालाजी केलाय. विठोबा विठोबा मान्यते वाचून अडत नाही. दुसरं परिस्थिती, मी खूपच गरीब आहे, मी खूपच दरिद्री आहे, असू दे ना, तुझं योगदान महत्वाचं आहे. तू किती देतो हे पाहत नाही, तुझ्याकडे जे आहे त्यातलं तू किती दिलं ते महत्वाचं, तुझं योगदान महत्वाचं. मोबाईल आपला लावायला लागला ते चालेल, फॅन टिकला पाहिजे, याला भावना म्हणतात. हे सेवा करणाऱ्याला सुचतं गोपी भाऊ. माझी परिस्थिती किती गरीब असो,
पण तरी भगवंत स्वीकारतो. उलट असं आहे ना, गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य ऐकून ठेवा. ठेवाय म्हणूनच ठेवा. ते म्हणायचे, देवाला ज्याची छोटी परीक्षा बघायची आहे ना, त्याला देव थोडा पैसा देतो. पण देवाला ज्याची मोठी परीक्षा घ्यायची, देव त्याला जास्त पैसा देतो. हा वाहून जातो का बघू. त्यामुळे सगळे उपदेश जे आहेत ना, ते श्रीमंतांना आहे. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारी, नका डोळे धुरे भरून. तुम्ही मर्सिडीज मधून फिरा, पण समोर एखादा माणूस जर परिचयाचा आला तर आपल्या गाडीच्या काचा खाली आल्या ना, समजायचं श्रीमंती पचली. नाही तर मर्सिडीजची ऍसिडिटी होऊ शकते. विठाला तुम्ही व्यक्त कसे होता, तुमचा व्यवहार हा तुमचा परिचय. अहो, एवढी तयारी केली होती दुर्योधनाने, कृष्ण आपल्या घरी जेवायला पाहिजे म्हणून. मला सांगा ना, या परिसरात काय कमी श्रीमंत आहेत का? पण हा यज्ञ याच अंगणात का होतो? देवाची कृपा आहे त्यांच्यावर. आणि देव माणसं निवडतो, असा कुठेही घुसत नाही. बरं, तो निवडून माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या तुम्ही. करायचं कोणी हे पण निवडतो, तिथं यायचं कोणी हे पण निवडतो. विठ्ठल त्यांनी आपल्याला निवडावं, आपलं काम झालं. दुर्योधनाने फार तयारी केली होती, पण भगवान आहे. शिष्टाई फिसकल्यावर ते म्हणतात, दुर्योधन आम्ही चाललो. दुर्योधन म्हणतो, हे एवढं बनवले कोण खाईल? भगवान म्हणतात, तुझ्याकडे मी का जेवू? अहो, 8 प्रकारचा भात, 16 प्रकारची आमटी, 72 भाज्या बनवल्या होत्या दुर्योधनाने. मी पंक्तीत नव्हतो, महाभारतात आहे. एवढं जेवण बनवलं, कोण खाईल? तुझ्यासाठीच आहे. कृष्णाने सांगितलं, दुर्योधना, शास्त्र असं आहे, माणसाने जेवावं कुठं, त्याच्या 2 जागा आहेत. पहिली जागा, आता मला मिळालं नाही तर मी मरेन, तेव्हा माणसाने कुठेही जेवावं, अजिबात बघू नये. आणि दुसरी जागा, खाऊ घालणाऱ्याच्या मनात प्रेम आहे ना, मग पुढचं काहीच बघू नये. दुर्योधना, मी तुझ्या घरी का जेवणार नाही माहिती? मी मरायला टेकलो नाही, तुझ्या मनात प्रेम नाही. विठाला ते म्हणाले, मग तू आता आमच्या इथं जेवणार नाही आणि मग तू जाशील कुठं? ते म्हणले, तू नको काळजी करू, आमच्या लय खानावळी आहे. बुद्धाबाजी